खूप जण आजच्या काळात अशी आहेत की ज्यांचा ह्या सगळ्यावर विश्वास नाहीच आहे. म्हणजे देव आहे की नाही ही खूप लांबची गोष्ट आहे, पण साध्या साध्या प्रार्थना करणं किंवा जे काही म्हणजे देव आहे की नाही हेही त्याच्यात निगडीत त्याविषयीच मी आहे. म्हणजे माझं बोलणं की लोकांना ह्या सगळ्यावर विश्वास नाही आहे. तर मग ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांना तुम्ही काय सांगाल की हे जे आपलं पूर्वापार हिंदू पद्धतीने ज्या गोष्टी होत आल्यात तर त्या सगळ्या पूजाविधी किंवा मंदिरं ह्यांच्याविषयी लोकांना ज्यांना विश्वासच नाही आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? की आपण आता एक नॉर्मली बघा, कुठल्या पण एका मंदिरात गेल्यानंतर आपल्याला एक शांत ठिकाण होतं किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग होतं, तिथे विचार येतात आपल्याला. जर आपण काही निगेटिव्ह गोष्टी मनात असतील तर मग हे तिथे असलेल्या वाईब्समुळे त्या गोष्टी आहेत. तर तिथे त्या वाईब्स कशा हे होतात, निर्माण होतात, तर तिथे काही ना काहीतरी पूजाविधी रोज चालू असतो मंदिरात. मंत्रांचे व्हॉईस ऐकायला येत असतात तिथे, त्याच्यामुळे वाईब्स तयार होतात. पण हे जेव्हा तुम्ही स्वतः कराल, रोज बाबा मी काहीतरी चॅटिंग करतोय, कुठला तरी मंत्राचा जप करतो किंवा कुठलं स्तोत्र म्हणतोय, पण याचा रिझल्ट तुम्हाला लगेच नाही मिळत, याच्यासाठी थोडा वेळ जातो. मग ते एक वेळ गेल्यानंतर तुम्हाला एक थोडा बदल तुमच्यात दिसून येतो. तो आपल्याला स्वतःबद्दल बदल कधीच दिसून येत नाही. म्हणजे म्हणतो ना आपण की एखादा प्रकाश लावल्यानंतर त्या प्रकाशाला नाही कळत की मी किती लोकांना उजेड देतोय आणि माझ्या त्या लाईट्समुळे किंवा उजेडामुळे किती जणांना अंधारातून दूर जातात हे त्याला नाही कळत. तसंच आपल्या बाबतीत होत असतं की आपण कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी ते होत असतं. म्हणजे योगायोग काय आहे की एवढ्या ह्या ह्याच्यात तुम्हाला बाकी कोणीच न मिळता एखादा माणूस मिळतो, तर हे तुमच्या कुठेतरी काहीतरी केलेल्या कर्माचं फळ असू शकतं ना. म्हणजे आज 1000 माणसं आहेत जगात, पण त्या 1000 माणसातला एक माणूस तुम्हाला मिळतोय, ते कुठेतरी तुमचं काहीतरी कनेक्शन आहे, म्हणून ते विधिलिखित आहे किंवा योग आहे. तो योगायोगाने तो तुम्हाला भेटलाय ना, नाही तर कोण कुठे काय भेटेल. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.